लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर पण आहे, कारण की आता भरपूर लाडक्या बहिणींसाठी आता बघा, आता शासनाकडनं हे निर्णय सुद्धा आता बघू शकता तुम्ही, की ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाहीये, तर त्या लाडक्या बहिणींसाठी आणि जे अपात्र ठरलेले आहेत, म्हणजे की 80 लाख लाडकी बहीण अपात्र ठरलेले आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी आता ते त्या बाबतीत चर्चा करत आहेत. आता हे जास्त फार काही दिवसाचं हे अपडेट किंवा न्यूज नाहीये. हे फक्त आता हे 2 आणि 4 तारखेच्या दरम्यानचं न्यूज आहे. तुम्ही एकदा ही न्यूज बघा आणि तुमचं काय मत असेल ह्या बाबतीत तुम्ही पण सांगा. म्हणजे की शासनाचं हे निर्णय त्यांनी बरोबर घेत आहेत का नाही? तुम्ही एकदा तुमचं मत काय असेल तुम्ही एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून नक्की तुमचं मत सांगा. आता ही व्हिडिओ बघा एकदा. काय आहे तुमचं मत एवढं सांगा. ते 4 हप्ते थकलेले आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते थकलेत. 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. आधी फेब्रुवारी, मार्च आणि मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून हे पैसे मिळालेले नाहीत असं देखील सांगण्यात येत आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जवळपास 4 महिन्यांपासूनचे हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत आणि यानंतर आता हे हप्ते 2 टप्प्यांमध्ये जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीत असं देखील कळतंय. त्यामुळे 4 महिन्यांचे हप्ते हे आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. आधीचा टप्पा असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. जवळपास 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत आणि त्यामध्येच जवळपास 4 महिन्यांपासून या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशी माहिती सध्या समोर येते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे हप्ते सध्या थकल्याचं कळतंय. तर 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. आधी फेब्रुवारी, मार्च आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा खात्यामध्ये जमा होईल. सामाजिक आणि न्याय आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीयेत असं सांगण्यात येतं. या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, एकीकडे 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत, तर दुसरीकडे 4 महिन्यांपासूनचे हप्ते मिळालेले नाहीयेत. काय नेमकं कारण आहे? आकांक्षा, आपण पाहतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 80 लाख ते अपात्र करण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहतो 4 महिन्यापासून जे आहे महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले नाही. त्यामुळे एक वेगळी नाराजी जी पाहायला मिळते. आता जे आहे 2 दिवसापासून फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे पैसे जे आहे अद्यापर्यंत त्यांच्या खात्यावरती गेलेले नाही. कुठेतरी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाकडनं हे पैसे जे आहेत ते वर्ग नाही, त्यामुळे उशीर झाला खात्याकडनं सांगितलं जाते. त्यामुळे साहजिकच आहे की आता जर फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे देत असेल तर एप्रिल आणि मेला सुद्धा बराचसा वेळ लागणार आहे. त्यामुळे एकूण आतापर्यंत 4 हप्ते थकलेले आपल्याला पाहायला मिळत होते. एकीकडे आपण पाहतोय की जवळपास 80 लाख लाभार्थी आहेत ते कमी झालेले आहेत, मात्र दुसरीकडे जे आहे ते त्यांच्या खात्यावर पैसे जात नाही. त्यामुळे काही प्रमाणामध्ये नाराजी सुद्धा पाहायला मिळते, कारण एकूण जर राज्याची परिस्थिती पाहिजे त्याचा परिणाम कुठेतरी होताना पाहायला मिळतो आणि त्याचा फटका सुद्धा सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभागाच्या योजनेवर सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे आता सरकार नेमकी कशी कसरत करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील. निश्चित. धन्यवाद राजू या सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण न करणं, निकषांची पूर्तता न करणे, त्याचबरोबर अर्जामधील त्रुटी ही यामागील प्रमुख कारण आहेत. अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये बंद झालेले आहेत. तर 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारला धारेवरती धरलं. याच दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावरती पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेमधून वगळलेला नाही. डेटाबेसनुसार आणि निकषामध्ये न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.